श्रोते हो, आज आपण हा धुंद गारवा हा शब्द दिलेला होता, हा विषय दिलेला होता आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या आजच्या शोमध्ये बोलणार आहोत. खरं सांगायचं तर मला रविवारच्या दुपारची खूप आतुरता असते, कारण रविवारी दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला येत असतो. तुमच्याशी छान छान गप्पा मला मारता येतात आणि या गप्पांचा जो आपला प्रवास आहे हा गेल्या सुमारे 4.25 वर्षापासून अखंडितपणे चालू आहे आणि त्याचं निश्चितपणे जे श्रेय आहे ते तुम्हा सर्व साहित्यिक मान्यवरांना आणि श्रोत्यांना आहे. तुम्ही या शोवर भरभरून असं प्रेम केलं, तुम्ही FM वर भरभरून असं प्रेम केलं आणि त्या प्रेमामुळेच आपण हा प्रवास करू शकलो. श्रोते हो, खरं सांगायचं तर पाऊस येतो आणि मातीला सुगंध येतो, ज्याला मृदगंध असं आपण म्हणतो. आणि तो जो मृदगंध असतो तो मनभावन असा असतो. त्या मृदगंधासोबतच वाऱ्याची एक थंड अशी झुळूक येते आणि अंगावर शहारा येतो. तो शहारा, तो गोडवा खरंच मन प्रसन्न करून जातो. तर या शहाऱ्याला, या धुंद अशा वाऱ्याला, या धुंद अशा गारव्याला आपण आपल्या आजच्या शोमध्ये सजवणार आहोत तुमच्या सर्वांच्या सुंदर सुंदर रचनांसोबत. आणि जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शोकडे वळूया. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर या माझ्या 4 ओळी होत्या श्रोते हो, आणि आपण या शोमध्ये हळव्या मनांचा जो आहे तो ठाव घेत असतो. मन जे हळवं असतं, मन जे कठोर असतं, त्या मनाला आपण व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. मनातलं दरवेळी ओठावर येतं असं नसतं, तर ते कधी कधी काव्याच्या रूपामध्ये सुद्धा उतरत असतं. आणि ते शब्द जे आपल्याला वाटतात, ते शब्द जे आपल्याला भावतात, ती दृश्य जी आपल्याला आपली वाटतात, त्या सर्व गोष्टींना साहित्यिक मान्यवर त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून सजवत असतात आणि आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक सुंदर अशी कवितांची, चारोळ्यांची मेजवानी जी आहे ती देत असतात. आणि ही मेजवानी जी आहे तीच मेजवानी घेऊन मी आज आलेलो आहे तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आणि श्रोते हो, जसं की मी माझ्या या 4 ओळीमध्ये म्हटलं होतं की आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. खरंच आपण आनंद घेतो? खरंच आपण प्रत्येक क्षणांचा आनंद घेतो? खरंच आपण इतरांबद्दल थोडासा तरी विचार करतो? खरंच आपण कुणाचं मन जाणण्याचा कधी प्रयत्न करतो? मी, माझं, मला या सर्व गोष्टींमुळं आपण हे विसरून जातो की मी, माझं आणि मला यासोबतच समोर एक व्यक्ती आहे ज्याच्या सोबत आपण राहतोय, समोर एक व्यक्ती आहे ज्याच्या सोबत आपण जीवनाचा प्रवास करतोय. असे अनेक लोक आहेत ज्यांच्या सहवासामध्ये आपला बराचसा वेळ जातोय. आणि जीवनामध्ये भेटणारी प्रत्येक व्यक्ती जी आहे ती काही ना काही शिकवून जात असते आणि ती शिकवून जात असताना अनुभव देऊन जाते. म्हणून आपण जीवनातल्या प्रत्येक क्षणांना वाया न घालवता त्या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे. मनामधील विचारांचा गुंता जो आहे तो सोडवला पाहिजे. माहीत आहे मला की मनातला गुंता हा सहजासहजी कधी सुटत नसतो. मनामध्ये जेव्हा विचारांची गर्दी होते, मनामध्ये जेव्हा असंख्य असे प्रश्न उभा राहतात, त्यावेळी आपल्याला असं वाटायला लागतं की या जगामध्ये मी एकटा दुःखी आहे, मी एकटी दुःखी आहे आणि सगळं जग सुखी आहे. परंतु वास्तवामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या 2 गोष्टी असतात. आणि त्या सुख आणि दुःखांच्या प्रवासामध्ये जेव्हा पाऊस पडतो आणि एक धुंद असा वारा येतो, एक शहारा येतो, एक ती थंड हवेची झुळूक येते, तेव्हा मनावरचं दुःख आपसूक हलकं होऊन जातं, नाही का? आणि आपण या रचनांच्या माध्यमातून,
शब्द गुंफत असतो. काही तुमचे, काही माझे शब्द असतात आणि त्या शब्दांना गुंफून या शब्दांची एक माळ, एक मोत्यांची माळ, शब्द मोत्यांची माळ जी आहे ती आपण या शोमध्ये गुंफत असतो आणि आपण सर्व श्रोत्यांना त्या तुमच्या शब्दांच्या माध्यमातून जगण्याची नवी उमेद देत असतो, आनंदाचे काही क्षण देत असतो आणि त्यांच्या दुःखांवर फुंकर घालण्याचं जे आहे ते काम आपल्या शोच्या माध्यमातून आपण करत असतो. माणूस हा सुखी असो वा दुःखी असो त्याला सोबतीची गरज असते. कोणीतरी असं हवं असतं की त्याचं ऐकलं पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं ऐकलं पाहिजे, परंतु ऐकणं आणि बोलणं हे जेव्हा दोन्ही बाजूनी होतं तेच नातं फुलतं, तेच नातं स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलत असतं आणि त्याच नात्यामध्ये आनंदाची बहार असते. आणि जसं वसंतामध्ये, जसं श्रावणामध्ये संपूर्ण निसर्ग जो आहे तो हिरवागार होतो, तो मोत्यांनी नातो, त्या टपोऱ्या थेंबांनी नातो, दवबिंदू त्या पानांवर जे आहेत ते अगदी दबा धरून बसतात. अगदी तसंच सुख आणि आनंद हे सुद्धा या नात्यांच्या प्रवासामध्ये दोन्ही बाजूने जर संवाद असतील तर निश्चितपणे दबा धरून बसतात ते आनंदाचे क्षण. आणि जेव्हा कधी कटू आठवण येतात, जेव्हा कधी आपण दुःखी होतो, तेव्हा हेच आनंदाचे जपून ठेवलेले क्षण, आनंदाचे लपून बसलेले जे क्षण आहेत ते सामोरे येतात आणि त्या दुःखांना अगदी शांत करून जातात, नाही का? तर आजच्या या शोमध्ये हाच विषय आपण दिलेला होता, तो म्हणजे हाधुंद गारवा. कारण गारवा हा प्रत्येकाला सुखावणारा असतो, गारवा हा प्रत्येकाला हवाहवासा असतो, गारवा हा प्रत्येकाच्या जीवाभावाचा असतो. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जे लेखक, कवी, मान्यवर आहेत त्यांच्यासाठी तर पर्वणीच असते. पाऊस हा दरवर्षी येतो, गारवा हा दरवर्षी असतो, परंतु तो दरवर्षी या साहित्यिक मान्यवरांच्या रचनांच्या माध्यमातून, त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून दरवेळी तो नवा भासतो, दरवेळी तो नव्याने फुलतो, दरवेळी तो त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून ओळींमध्ये हिरवागार होतो आणि तो कानाला सुखावतो. तर या शृंखलेमधल्या पहिल्या आपण रचनेकडे वळूयात आणि पहिल्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये आदित्य पवार सरांनी लिहिले नाशिक येथून. आदित्य पवार सर लिहित आहेत नाशिक येथून, हा बरसणारा पाऊस आणि हाधुंद गारवा, हा बरसणारा पाऊस आणि हाधुंद गारवा, अशा वेळीच मिठीत माझ्या प्रेममय असा माझा पारवा. वा, अशा वेळीच मिठीत माझ्या प्रेममय असा माझा पारवा, धुंद धुंद गारव्यात सखी माझी मिठीत, धुंद धुंद गारव्यात सखी माझी मिठीत, सुखावेल ती आता आपल्या या भेटीत, सुखावेल ती आता आपल्या भेटीत, आता आपल्या भेटीत. वा, तर बरसणारा पाऊस, धुंद असा गारवा, मिठीमध्ये प्रेममय पारवा आणि सखी जेव्हा मिठीमध्ये असते तेव्हा त्या भेटीमध्ये ती सुद्धा सुखावेल, असं अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, जेव्हा पाऊस येतो तेव्हा प्रेमाला उधाण अशी भरती येते. रिमझिम बरसणारा पाऊस आणि मिठीमध्ये तो आणि ती जेव्हा त्या पावसातून चालत असतात तेव्हा ते रोमॅन्टिक वातावरण, अनुभूती त्याची ही खूप वेगळी असते. आणि जेव्हा भेट होते, खूप सारा विरह असतो आणि त्या विरहानंतर जेव्हा भेट होते आणि त्या भेटीमध्ये एक आश्वासक मिठी जी असते ते खूप मोठं काम करते. मिठी म्हणजे फक्त वासना नसते, मिठी असतो आधार, मिठी असतो धीर, मिठी एक शाश्वती असते जी दिलेली की मी तुझ्यासोबत आहे, प्रसंग कोणताही येऊ, सुख येवो दुःख येवो, मी तुझी साथ निभावेन, ही मिठीमधली आश्वासक अशी भावना असते, आश्वासक अशी भूमिका असते, नाही का? आणि जसं की सरांनी म्हटलं आहे की सुखावेल ती आता, सुखावेल ती आता आपुल्या भेटीत. आणि जेव्हा भेट होईल तेव्हा ती निश्चितपणे सुखावेल या आशेवर, या उमेदीने जेव्हा नात्यांचा प्रवास होतो, जेव्हा मनामध्ये आलेल्या विचारांना थोपवण्यासाठी हे आश्वासक असे भाव मनामध्ये येतात, तेव्हा मनाला सुद्धा एक सुखद गारवा निर्माण होतो मनामध्ये सुद्धा. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूयात.
ज्यामध्ये सौ सुवर्णा इनामदार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ सुवर्णा इनामदार मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की घेता पाऊस अंगावरती खट्याळ वारा अंगी झोंबतो. घेता पाऊस अंगावरती खट्याळ वारा अंगी झोंबतो. उब तुझ्या ह्या प्रेमाची मग गालावरची लाली टिपतो. वाह. घेता पाऊस अंगावरती खट्याळ वारा अंगी झोंबतो. उब तुझ्या ह्या प्रेमाची मग गालावरची लाली टिपतो. स्पर्श तुझा हा मऊ मखमली, स्पर्श तुझा हा मऊ मखमली गवत कोवळे सांगून जाते. स्पर्श तुझा हा मऊ मखमली गवत कोवळे सांगून जाते. साथ तुझी मग असता प्रेमळ, साथ तुझी मग असता प्रेमळ जग हे सारे विरून जाते. जग हे सारे विरून जाते, विरून जाते. वाह. आणि खरंच की पाऊस अंगावर घेतल्यानंतर खट्याळ वारा अंगाला झोंबत असतो आणि त्यामध्ये जेव्हा प्रेमाची ऊब, तर त्यावेळी ती प्रेमाची ऊब जी आहे ती गालावरची लाली टिपतो असे भाव व्यक्त करून मॅडमनी खूप अप्रतिम आणि सुंदर अशा शब्दांमध्ये लिहिलंय की साथ तुझी मग प्रेमळ जग हे सारे विरून जाते. जर प्रेमळ साथ असेल तर हे सारं जग जे आहे ते विरून जातं. आणि प्रेमळ साथ हे देणं खूप गरजेचं असतं. प्रेमळ साथ मिळावी अशी अपेक्षा करणं हे गैर नाही. प्रेमळ साथ असावी असं वाटणं गैर नाही. परंतु प्रेमळ साथ फक्त आपल्याला लाभावी, प्रेमळ साथ ही फक्त आपल्याला मिळावी अशी अपेक्षा करणं मात्र निश्चितपणे गैर आहे. कारण ज्या शब्दामध्ये साथ हा शब्द येतो, सोबत हा शब्द येतो, त्यामध्ये दोन व्यक्ती येतात आणि ती दोघांची जबाबदारी असते की दोघांनी एकमेकांना प्रेमळ साथ देणं, दोघांनी एकमेकांशी प्रेमानं वागणं, दोघांनी एकमेकांशी प्रेमाचे संवाद करणं, दोघांनी एकमेकांवर निस्सीम असं प्रेम व्यक्त करून प्रेमाची बरसात करणं. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात आणि अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू येथून. अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून लिहिलंय की आल्या पाऊसधारा मृदगंध दरवळला सारा. आल्या पाऊसधारा मृदगंध दरवळला सारा आसमंत धुंदावला पावसातील आठवणींचा मारा. वाह. आसमंत धुंदाळला पावसातील आठवणींचा मारा. आसमंत धुंदाळला पावसातील आठवणींचा मारा तुलाही असेल आठवला सारा. तुलाही असेल आठवला सारा भेटीच्या त्या थरथरणाऱ्या धारा. वाह. भेटीच्या त्या थरथरणाऱ्या धारा ओघळल्या प्रेम एका ओघळल्या प्रेमसरी आज आठवला तो धुंद गारवा. आज आठवला तो धुंद गारवा. वाह. खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर अशा पाऊसधारा आणि दरवळलेला मृदगंध. एवढंच नाही तर पावसातील आठवणींचा जो मनावर मारा होतो त्या आठवणींच्या माऱ्याला मॅडमनी अप्रतिमरित्या सजवलेलं होतं. आणि जसं की मॅडमनी म्हटलंय की तुलाही असेल आठवला सारा भेटीच्या त्या थरथरणाऱ्या धारा. आणि त्या भेटीमध्ये त्या धारासुद्धा थरथरत होत्या असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच श्रोते हो पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये सनी गणेश आडेकर सर लिहित आहेत मुंबई येथून. सनी गणेश आडेकर सरांनी मुंबई येथून लिहिलंय शिरशिरी अशी अंगी गारव्याने कुडकुडी. शिरशिरी अशी अंगी गारव्याने कुडकुडी झोंबे मनाला तसा करीत मस्तीत कुरघोडी. झोंबे मनाला तसा करीत मस्तीत कुरघोडी घोंगावत मने कानाशी गाणे सुरेल मनाशी. घोंगावत मने कानाशी गाणे सुरेल मनाशी असा धुंद वारा. असा धुंद वारा स्वैर गारव्यात झोंबे जीवाशी. स्वैर गारव्यात झोंबे जीवाशी. झोंबे जीवाशी. वाह. आणि खरंच हा धुंद गारवा या विषयाच्या अनुषंगाने कारण की ही अप्रतिम आणि सुंदर असे भाव व्यक्त करणारी रचना होती की शिरशिरी जेव्हा अंगामध्ये येते तेव्हा गारव्याने कुडकुडी भरते आणि जेव्हा तो धुंद वारा धुंद गारवा घोंगावत कानाशी येतो तेव्हा. आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये भोलक कृपा मॅडम यांनी पाथरे बुद्रुक येथून लिहिले.
घोलप कृपा मॅडम लिहित आहेत पाथरे बुद्रुक येथून की हा धुंद वारा हा कोवळा शहारा, हा धुंद वारा हा कोवळा शहारा, गार गार वारा येई अंगावर शहारा, गार गार वारा येई अंगावर शहारा, वाऱ्यासोबत पाऊस ढग करतो प्रवास, वाऱ्यासोबत पाऊस ढग करतो प्रवास, लागली मला पावसात भिजण्याची आस, लागली मला पावसात भिजण्याची आस, बरसणाऱ्या धारामध्ये हरवला वाटेचा प्रवास, बरसणाऱ्या धारामध्ये हरवला वाटेचा प्रवास, मंद धुंद गारवा ओल्या मातीचा वास, मंद धुंद गारवा ओल्या मातीचा वास, उधळून टाकल्या इंद्रधनुने दाही दिशा नभात, उधळून टाकल्या इंद्रधनुने दाही दिशा नभात, चला चला भिजू पळा पावसात, चला चला भिजू पळा पावसात. वाह. आणि धुंद वाऱ्यामध्ये कोवळा शहारा आणि अंगावर जेव्हा शहारा येतो, पाऊस येतो, धुंद वारा येतो आणि त्या वाऱ्यामुळे जो अंगावर शहारा येतो त्या शहाऱ्याचं अप्रतिम आणि सुंदर असं वर्णन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही RJ कैलाससोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आपण पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया, ज्यामध्ये उज्ज्वला राईकवार मॅडम लिहित आहेत मस्कत ओमान इथून. उज्ज्वला राईकवार मॅडम यांनी मस्कत ओमान इथून लिहिलंय की ही गुलाबी थंड हवा धुंद करी हा गारवा, ही गुलाबी थंड हवा धुंद करी हा गारवा, अशा वेळी रे साजना जवळी मजतू हवा, अशा वेळी रे साजना जवळी मजतू हवा, घेता तू मज कवेत काया होई रोमांचित, घेता तू मज कवेत काया होई रोमांचित, बहरूनी येती गात्र मन होई पुलकित, बहरूनी येती गात्र मन होई पुलकित. वाह. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेली ही रचना होती. आणि श्रोते हो, आपल्या सर्वांना माहीत आहे की गुलाबी थंड हवा आणि धुंद करणारा गारवा असेल आणि सोबतीला साजना किंवा सजनी असेल तर ते प्रेमाचे क्षण असतात. ते प्रेमाला त्या बहर असा येऊन जातो. त्याबद्दलचे अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून. सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलं आहे की हा धुंद गारवा वाटे मना हवा हवा, हा धुंद गारवा वाटे मना हवा हवा, सळसळणारा वारा वाटे निसर्ग नवा नवा, सळसळणारा वारा वाटे निसर्ग नवा नवा, होई प्रफुल्लित सारा, होई प्रफुल्लित सारा पावसाच्या येती धारा, होई प्रफुल्लित सारा पावसाच्या येती धारा, चैतन्य फुलवी वसुंधरा वाटे सुरेख सुंदर नजारा, चैतन्य फुलवी वसुंधरा वाटे सुरेख सुंदर नजारा, सुंदर नजारा. वाह. आणि खरंच की धुंद गारवा हा मनाला हवा हवासा वाटतो. तो निसर्ग जो आहे तो सुद्धा त्यावेळी नवीन भासतो आणि जेव्हा पावसाच्या धारा येतात त्या वसुंधरेमध्ये चैतन्य फुलवतात आणि ते दृश्य जे असतं ते अतिशय सुंदर असं दृश्य असतं. असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सोमदत्त कुलकर्णी सरांनी लिहिले कोल्हापूर येथून. सोमदत्त कुलकर्णी सर लिहित आहेत कोल्हापूर येथून की हा धुंद गारवा वेड लावी जीवा, हा धुंद गारवा वेड लावी जीवा, बेधुंद वारा छळतो आज मला, बेधुंद वारा छळतो आज मला, येई लवकरी सखये आता, येई लवकरी सखये आता, तव आठवणीत कलिजा खलास झाला, तव आठवणीत कलिजा खलास झाला, रानमाळे फुलली धरा खुलूनी आली, रानमाळे फुलली धरा खुलूनी आली, रम्य आसमंत धुंद हा गारवा, रम्य आसमंत धुंद हा गारवा, एक मनीषा माझ्या मणीची, एक मनीषा माझ्या मणीची, आज अशा दिनी तव हात हाती हवा, तव हात हाती हवा. वाह. खूप अप्रतिम आणि सुंदर असा वेळ लावणारा
जीवाला वेळ लावणारा गारवा सरांनी शब्दबद्ध केलेला होता. आणि तू लवकर ये अशी आळवणी सुद्धा या सुंदर अशा रचनेमध्ये होती. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये मानसी पाटील मॅडम लिहित आहेत मुंबई येथून. मानसी पाटील मॅडम यांनी मुंबई येथून लिहिलंय की अलगद वारा झोंबे अंगा गोड गुलाबी थंडी. अलगद वारा झोंबे अंगा गोड गुलाबी थंडी, मुक्त मनाला भुरळ घालते दवबिंदूंची धुंदी. वाह, मुक्त मनाला भुरळ घालते दवबिंदूंची धुंदी, मिठीत सखयाच्या होई मदमस्त धुंद हा गारवा. मिठीत सखयाच्या होई मदमस्त धुंद हा गारवा, उबदार स्पर्श सखयाचा, उबदार स्पर्श सखयाचा, मज वाटे किती हवा हवा, मज वाटे किती हवा हवा, किती वाटे हवा हवा. वाह, तर दवबिंदूंची धुंदी जी आहे ती मनाला भुरळ घालते आणि जो गोड गुलाबी थंडगार असा वारा आहे तो अंगाला झोंबतो. असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय की श्रावणाच्या चाहुलीने घुमू लागला पारवा. श्रावणाच्या चाहुलीने घुमू लागला पारवा, पहाटेच्या धुक्यातला झोंबे हा धुंद गारवा. पहाटेच्या धुक्यातला झोंबे हा धुंद गारवा. वाह, चारच ओळीमध्ये धुंद अशा गारव्याचं अप्रतिम असं शब्दांकन मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये केलेलं होतं. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये हृदय जॉकी या नावाने सर लिहितात अमरदीप सुनंदा मखामले तथा दादासाहेब सर. श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान सर लिहित आहेत. साध प्रेमाची घालता हा धुंद गारवा, साध प्रेमाची घालता हा धुंद गारवा, ऋतू वृक्षावर मदमस्त घुमतो प्रणय पारवा. ऋतू वृक्षावर मदमस्त घुमतो प्रणय पारवा, गुलाबी थंडी पांघरून खुणावतो निसर्ग हिरवा. गुलाबी थंडी पांघरून खुणावतो निसर्ग हिरवा, आभाळ भरले बरसती, आभाळ भरले बरसती, प्रेम राग बरवा, प्रेम राग बरवा. वाह, साथ प्रेमाची जेव्हा घातली जाते तेव्हा हा धुंद असा गारवा असतो, तो आपल्याला साथ घालत असतो आणि तो ऋतू वृक्षावर मधमस्त हा प्रणयाचा पारवा घुमतो. असं अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम लिहित आहेत भाईंदर ठाणे येथून. सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर ठाणे येथून लिहिलंय की हा असा धुंद गारवा ऋतू पाऊस बरवा. हा असा धुंद गारवा ऋतू पाऊस बरवा, रान हिरवे हिरवे भूमी माळते मरवा. रान हिरवे हिरवे भूमी माळते मरवा, किती सजली वसुधा ओला सुगंध मातीला. किती सजली वसुधा ओला सुगंध मातीला, शिळ घालतो पारवा जणू नवख्या प्रीतीला, जणू नवख्या प्रीतीला. वाह, तर नवख्या प्रीतीला शिळ घालणारा पारवा आणि ओल्या मातीचा सुगंध मॅडमनी अप्रतिमरित्या त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे म्हणजे सुंदर अशा गझलेकडे वळूयात. देवप्रिया या वृत्तातील एक गझल पाठवलेली आहे सरांनी. हेमंत कुलकर्णी सर लिहित आहेत मुलुंड मुंबई येथून. हेमंत कुलकर्णी सरांनी मुलुंड मुंबई येथून देवप्रिया या गझलेमध्ये लिहिलंय की तप्त भूमी सुप्त गात्रे लुप्त होती भावना. तप्त भूमी सुप्त गात्रे लुप्त होती भावना, आठवाने चित्तवृत्ती जागवी ना चेतना. आठवाने चित्तवृत्ती जागवी ना चेतना, काळ कोंडी दाटून या कासविशी. काळ कोंडी दाटून या कासविशी वाढता, तप्त काया शांत वाया अवतरे का मेघना. तप्त काया शांत वाया अवतरे का मेघना, गडगडाटी हास्य आले क्रोध अग्नी दामिनी. गडगडाटी हास्य आले क्रोध अग्नी दामिनी, कोसळे तो थोपवेना गोड वाटे वेदना. कोसळे तो थोपवेना गोड वाटे वेदना, चिंब करुणी तृप्त केले. चिंब करुणी तृप्त केले धुंद पसरे गारवा.
चिंब करुणी तृप्त केले धुंद पसरे गारवा, बाहू पाशा सोडवेना, ए पुन्हा ही याचना, ए पुन्हा ही याचना, ही याचना. वाह, खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही गझल होती श्रोते हो, की गडगडाटी हास्य आले क्रोध अग्नी दामिनी, कोसळे तो थोपवेना, गोड वाटे वेदना. क्या बात आहे. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन धुंद गारव्याबद्दलचं सरांच्या या गझलेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ छाया हरिभाऊ राणे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून. सौ छाया हरिभाऊ राणे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलंय की झुंजू मुंजू झाली पहाट, उठा सुरू झाली रहाट. झुंजू मुंजू झाली पहाट, उठा सुरू झाली रहाट, मजला भेटण्या आतुर धुंद गारवा बघतो वाट. मजला भेटण्या आतुर धुंद गारवा बघतो वाट, धुंद गारव्याची मोहकता भुलवी बगमनास. धुंद गारव्याची मोहकता भुलवी बगमनास, येना परत परत, येना परत परत, सांगती त्या स्पर्शास, सांगती त्या स्पर्शास. वाह. तर धुंद गारव्याची मोहकता, त्यावर भुललेलं मन आणि तो स्पर्श ज्याला पुन्हा पुन्हा येईल अशी आळवणी आणि पहाटेचं सुंदर असं वर्णन मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये विशाल गौरव खरे सर लिहित आहेत. विशाल गौरव खरे सरांनी चेंबूर मुंबई येथून लिहिलंय की शीतल कोमल असा हा धुंद गारवा, जवळी येना सखे नको आता दुरावा. जवळी येना सखे नको आता दुरावा, राणी तुझ सवे एकांत मज हवा. राणी तुझ सवे एकांत मज हवा, प्रीतीत गवसे जीवनाचा अर्थ नवा. प्रीतीत गवसे जीवनाचा अर्थ नवा, हात दे निर्धास्तपणे माझ्या हातात. हात दे निर्धास्तपणे माझ्या हातात, देतो वचन या रम्य वातावरणात. देतो वचन या रम्य वातावरणात, जोवर सुगंध सुंदरता वसे फुला फुलात. जोवर सुगंध सुंदरता वसे फुला फुलात, तोवर साथ आपली या जगतात. तोवर साथ आपली या जगतात. वाह. तर शीतल कोमल असा हा गारवा आहे. गारव्याला शीतल आणि कोमल असं संबोधून सखीला जवळ येण्याची, दुरावा न ठेवण्याची आळवणी करणारी सरांची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती, ज्यामध्ये सरांनी जोपर्यंत सुगंध सुंदरता वसे फुला फुलात, सुगंध आणि सुंदरता फुलात जोवर आहे तोवर आपली साथ राहील असं वचन सुद्धा या रचनेमधून दिलेलं आहे. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये अंजना कर्णिक मॅडम लिहित आहेत मुंबई येथून. अंजना कर्णिक मॅडम यांनी मुंबई येथून लिहिलंय की हा मंद धुंद गारवा सुर मुरलीचा आला. हा मंद धुंद गारवा सुर मुरलीचा आला, सख्या तेथे सांगावा भेटीचा समय झाला. सख्या तेथे सांगावा भेटीचा समय झाला, सांडले हे धुंद चांदणे सूर रुणझुण वाऱ्याचे. सांडले हे धुंद चांदणे सूर रुणझुण वाऱ्याचे, गाऊया प्रीतीचे गाणे क्षण सजवूया भेटीचे. गाऊया प्रीतीचे गाणे क्षण सजवूया भेटीचे. वाह. तर मंद गारव्यामध्ये मुरलीचा जेव्हा सूर येतो तेव्हा सख्या भेटीचा समय झाला असा सांगावा देऊन, प्रीतीची गाणी गाऊन आपण भेटीचे क्षण सजवूया असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये शब्दसखी गीता या नावाने मॅडम लिहितात. संगीताताई भाऊसाहेब जामगे मॅडम. संगीताताई भाऊसाहेब जामगे मॅडम यांनी मोंढ्याचा राजा काव्यमंच आणि सुरसंगीत साहित्य मंच या नावाने मॅडमनी लिहिले की मातीचा सुगंध दरवळला हा धुंद गारवा आला. मातीचा सुगंध दरवळला हा धुंद गारवा आला, मोगरा बागेत बहरला हा मंद पावसाळा झाला. मोगरा बागेत बहरला हा मंद पावसाळा झाला, उंच उंच पहाडावर फिरताना हा धुंद गारवा आला. तुझा माझा प्रेमाचा पाऊस पडला, पशुपक्ष्यांना आनंद झाला. तुझा माझा प्रेमाचा पाऊस पडला, पशुपक्ष्यांना आनंद झाला. तर मातीचा सुगंध दरवळल्यावर, धुंद गारवा आल्यावर आणि बागेत मोगरा बहरल्यावर हा
पावसाळा सुद्धा मंदधुंद होतो. असं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये बाबू घाडीगावकर सर लिहित आहेत जालगाव दापोली येथून. बाबू घाडीगावकर सरांनी जालगाव दापोली येथून लिहिलंय की गारवा हा सोसवेना गारठाही वाढलेला. गारवा हा सोसवेना गारठाही वाढलेला. ए जराशी सांजवेळी चार गोष्टी आठवूया. ए जराशी सांजवेळी चार गोष्टी आठवूया. उब आहे येथ थोडी ए जराशी बैस येथे. उब आहे येथ थोडी ए जराशी बैस येथे. गारठ्याला गारव्याने ए आताशा घालवूया. गारठ्याला गारव्याने ए आताशा घालवूया. वाह. तर जो गारठा आहे तो गारठा आणि गारवा याबद्दलचे भाव सरांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि सांजवेळी आपण एकत्र बसून चार गोष्टी आठवूया. थोडीशी प्रेमाची ऊब आपण घेऊया आणि गारठ्याला गारव्याने घालवूया. असं अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया. ज्या सुंदर अशा कवितेमध्ये सौ अपर्णा नरेंद्र मॅडम यांनी मीरा रोड ठाणे इथून लिहिले की पाऊस वेडा पक्षी होऊन मी चिंब चिंब भिजावे. पाऊस वेडा पक्षी होऊन मी चिंब चिंब भिजावे. होऊन घनदाट काळा वाऱ्यावर तरंगत जावे. होऊन घनदाट काळा वाऱ्यावर तरंगत जावे. अलगद बिंदू वेचत वेचत. अलगद बिंदू वेचत वेचत तरल मौतिक माला व्हावे. हा धुंद गारवा श्वासात. हा धुंद गारवा श्वासात. मोर मनाचे मुक्त नाचावे. मोर मनाचे मुक्त नाचावे. वाह. तर पाऊस वेळा पक्षी होऊन चिंब चिंब भिजावं आणि वाऱ्यावर तरंगत जावं. बिंदू वेचत एक त्याची मौतिक माला व्हावं. खूप अप्रतिम आणि सुंदर अशा उपमांनी भरलेली ही मॅडमची सुंदर अशी रचना होती. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तूच आहेस माझ्या जीवनातील गारवा आणि ऋतू हिरवा. तूच आहेस माझ्या जीवनातील गारवा आणि ऋतू हिरवा. मी तुझा तू माझी याला कोणता देऊ पुरावा. तू माझी मी तुझा याला कोणता देऊ पुरावा. कोणता देऊ पुरावा. तर ही माझी एक चारोळी होती. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूया. पुढच्या एका सुंदर अशा रचनेमध्ये मनशब्द या नावाने राजश्री दांगट जाधव मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिलंय. राजश्री दांगट जाधव मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे येथून की पावसाच्या चिंबसरींचा हा धुंद गारवा. पावसाच्या चिंबसरींचा हा धुंद गारवा. धुंद त्या गारव्याने मणी फुले किती मारवा. धुंद त्या गारव्याने मणी फुले किती मारवा. मृदगंधाच्या सुवासाने मनतन प्रसन्न बहरती. मृदगंधाच्या सुवासाने मनतन प्रसन्न बहरती. मदधुंद मनलहरी झरोक्यात. मदधुंद मनलहरी झरोक्यात. चलचित्र आरसे जागती किती. चलचित्र आरसे जागती किती. जीवन स्मृतींच्या चलचित्रे. जीवन स्मृतींच्या चलचित्रे. धुंद गारव्यात हरकती. धुंद गारव्यात हरकती. मदधुंद मनलहरी झरोक्यात. चलचित्र आरसे जागते किती. मदधुंद मनलहरी झरोक्यात. चलचित्र आरसे जागती किती. मदधुंद मनलहरी झरोक्यात. चलचित्र आरसे जागती किती. जीवन स्मृतींच्या चलचित्रे. धुंद गारव्यात हरकती. धुंद गारव्यात हरकती. वाह. तर पावसांच्या चिंबसरींचा धुंद असा गारवा आणि त्या गारव्यामध्ये फुललेलं मन मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये सौ अंजली रोहित पिसरेकर मॅडम लिहित आहेत धाराशिव येथून. सौ अंजली रोहित पिसरेकर मॅडम यांनी धाराशिव येथून लिहिलंय की हा धुंद गारवा ओशाळतो मनास. हा धुंद गारवा ओशाळतो मनास. भेटण्यास प्रियाला मनी लागते ध्यास. भेटण्यास प्रियाला मनी लागते ध्यास. गोड बोल त्याचे पडता मग कानी.
गोड बोल त्याचे पडता मग कानी, हा धुंद गारवा साठतो मगमनी, हा धुंद गारवा साठतो मगमनी, साठतो मगमनी. आणि खरंच की जेव्हा भेटण्याची, प्रियाला भेटण्याची मनामध्ये आस लागते, तो ध्यास निर्माण होतो. धुंद गारवा त्यावेळी ओशाळतो आणि जेव्हा त्याचे गोड शब्द कानावर पडतात तेव्हा हा मनामध्ये गारवा साठून राहतो. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये श्रीमती स्वाती विष्णू नष्टे मॅडम लिहित आहेत सातारा इथून. श्रीमती स्वाती विष्णू नष्टे मॅडम यांनी सातारा इथून लिहिले की हा धुंद गारवा, धुंद गारवा हा ताजा, धुंद गारवा हा ताजा, कसा हसतो खेळतो, कसा हसतो खेळतो त्याच्या सवे जोश माझा, रुंदावतो वेडावतो. धुंद गारवा हा ताजा, कसा हसतो खेळतो त्याच्या सवे जोश माझा, रुंदावतो वेडावतो. चिंब पाऊस सरीत मन माझे होते दंग, चिंब पाऊस सरीत मन माझे होते दंग, जगण्याला मग माझ्या येतो वेगळाच रंग, जगण्याला मग माझ्या येतो वेगळाच रंग. वाह. आणि चिंब सरीमध्ये भिजल्यानंतर मन जेव्हा दंग होतं तेव्हा जगण्याला वेगळा रंग येतो. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून. सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिले की वर्षा राणीच्या वर्षावाने तृप्त होत असे वसुधा राणी, वर्षा राणीच्या वर्षावाने तृप्त होत असे वसुधा राणी, शीतल लहरींच्या स्पर्शाने सुखावली ग तू वनराणी, शीतल लहरींच्या स्पर्शाने सुखावली ग तू वनराणी. पक्षीगणांच्या मधुर कूजने, पक्षीगणांच्या मधुर कूजने गुंजती आसमंती तराणी, गुंजती आसमंती तराणी. धुंद गारवा रोमांचित तनुने, धुंद गारवा रोमांचित तनुने, पुलकित अवघी सृष्टी राणी, पुलकित अवघी सृष्टी राणी. वाह. तर वर्षा राणीच्या वर्षावाने तृप्त झालेली वसुधा राणी आणि धुंद गारव्यामध्ये रोमांचित तनुने पुलकित झालेली अवघी सृष्टी राणी, ही खूप सुंदररित्या या रचनेमध्ये मॅडमनी सजवलेली होती. आणि पुढच्या एका सुंदर अशा रचनेमध्ये रंगराव बन्ने सरांनी लिहिलंय मुक्काम पोस्ट बारवाड, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव येथून. रंगराव बन्ने सर लिहित आहेत मुक्काम पोस्ट बारवाड, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव येथून. हा धुंद गारवा झोंबे अंगी भिजताना या पावसात, हा धुंद गारवा झोंबे अंगी भिजताना या पावसात, तेव्हा वाटे हवीस तू जवळी असे लागून राहिले मनात, तेव्हा वाटे हवीस तू जवळी असे लागून राहिले मनात. योगायोग म्हणावा की काय आठवण तुझी येता मला, योगायोग म्हणावा की काय आठवण तुझी येता मला. तूच होतीस समोर उभी, तूच होतीस समोर उभी, धुंद गारवा हा घालवायला, धुंद गारवा हा घालवायला. तर सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं की जेव्हा धुंद गारवा अंगाला झोंबत होता, पावसामध्ये भिजत असताना तू जवळ हवी होती असं खूप वाटलं. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये वैभव सुदाम लोखंडे सरांनी लिहिले कोल्हार खुर्द राहुरी येथून. वैभव सुदाम लोखंडे सर लिहित आहेत कोल्हार खुर्द राहुरी येथून की या धुंद गारव्यात सोबती तू असावं, या धुंद गारव्यात सोबती तू असावं, हातात घेऊनी हात तुझ्या जवळ बसावं, हातात घेऊनी हात तुझ्या जवळ बसावं. प्रेमाच्या पावसात आपण दोघांनी भिजावं, प्रेमाच्या पावसात आपण दोघांनी भिजावं, डोळ्यात तुझ्या बघता बघता मी हरवून जावं, डोळ्यात तुझ्या बघता बघता मी हरवून जावं. वाह. तर खूप अप्रतिम आणि सुंदर अशी कल्पना सरांनी त्यांच्या या चारच ओळीमध्ये मांडलेली होती की धुंद गारवा असावा, तू असावी, हातात हात असावा, तू जवळ बसावी आणि दोघांनी जेव्हा आपण पावसामध्ये भिजू तेव्हा तुझ्या डोळ्यात बघून मी हरवून जावं. अप्रतिम अशी चारोळी. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ वृंदा दीपक राव मॅडम यांनी धुळे येथून लिहिले. सौ वृंदा दीपक राव मॅडम लिहित आहेत धुळे येथून. प्रीत गाणी छेडणारा हा धुंदफुंद गारवा, प्रीत राणी छेडणारा हा धुंदफुंद गारवा, राग रंग स्वप्न संग
मनी छेडतो मारवा. राग रंग स्वप्न संग मनी छेडतो मारवा. उधळिता स्पर्श फुले प्रीत अत्तर सांडले. उधळिता स्पर्श फुले प्रीत अत्तर सांडले. गंध वेडे मनोमनी गुज कोणी मांडले. गुज कोणी मांडले. वाह, खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं की स्पर्शांची फुले उधळल्यावर प्रीतीचं अत्तर सांडलं आणि मनोमनी हे गंधवेडे जे गुज आहे ते कोणी मांडले. तर सुंदर अशा या रचनेनंतर पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात आणि ज्यामध्ये सौ सरिता अमित दरेकर मॅडम लिहित आहेत, भोई गल्ली, कागल जिल्हा, कोल्हापूर येथून. सौ सरिता अमित दरेकर, मुक्काम पोस्ट मुरगुड, भोई गल्ली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथून, की रिमझिम पाऊस पडताना धुंद गारवा दाही दिशात पसरवतो. रिमझिम पाऊस पडताना धुंद गारवा दाही दिशात पसरवतो. झाडे पाने फुलांनी धरित्री ही नवचैतन्य फुलवतो. झाडे पाने फुलांनी धरित्री ही चैतन्याने फुलवतो. सरीवर सरी कोसळत, सरीवर सरी कोसळत धुवाधार पाऊस बरसतो. सरीवर सरी कोसळत धुवाधार पाऊस बरसतो. हा धुंद गारवा मनामनात शहारतो. हा धुंद गारवा मनामनात शहारतो. वाह, आणि खरंच की धुंद गारवा जेव्हा दाही दिशामध्ये पसरवतो तो पाऊस असतो आणि पावसाने जेव्हा गारवा पसरवलेला असतो त्यावेळी झाडे पाने फुले सर्वजण हे नवचैतन्याने फुलतात आणि पावसाच्या सरी धुवाधार बरसत असताना प्रत्येकाच्या मनामनामध्ये हा गारवा शहारत असतो. असं अप्रतिम असं शब्दांकन या सुंदर अशा कवितेमध्ये होतं. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये चंदू हनीराम पाथोडे, चंदू हनीराम पाथोडे सर लिहित आहेत, सौंदड रेल्वे, जिल्हा गोंदिया येथून. चंदू हनीराम पाथोडे सरांनी लिहिलं आहे, सौंदड रेल्वे, जिल्हा गोंदिया येथून, की बेधुंद सारा पाऊस आला अंगात वाटे गार गारवा. बेधुंद सारा पाऊस आला अंगात वाटे गार गारवा. हिरव्या तृणपात्यामध्ये वाटते मनाला धुंद गारवा. हिरव्या तृणपात्यामध्ये वाटते मनाला धुंद गारवा. निसर्ग सौंदर्य कृष्ण गगनी, निसर्ग सौंदर्य कृष्ण गगनी. क्षारलेल्या तनाला वाटे गारवा, क्षारलेल्या तनाला वाटे गारवा. काहुरांच्या नव्या पावसाला, काहुरांच्या नव्या पावसाला. संध्या पल्याड झोंबे धुंद गारवा, संध्या पल्याड झोंबे धुंद गारवा. वाह, काहुरांच्या नव्या पावसाला संध्या पल्याड झोंबे धुंद गारवा. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. श्रोते हो, पुढच्या एका कवितेमध्ये सौ संजना देसाई मॅडम लिहित आहेत, एरोली नवी मुंबई येथून. सौ संजना देसाई मॅडम यांनी एरोली नवी मुंबई येथून लिहिले की हा धुंद गारवा तना मनास छेडतो. हा धुंद गारवा तना मनास छेडतो. जुनाच तो पाऊस आज नवा का भासतो. जुनाच तो पाऊस आज नवा का भासतो. शहारती झाडे बेली निसर्ग राजा डोलतो. शहारती झाडे बेली निसर्ग राजा डोलतो. ओल्या चिंब स्पर्शाने मिठीत तुझ्या मोहरतो. ओल्या चिंब स्पर्शाने मिठीत तुझ्या मोहरतो. तर मोहरलेली मिठी धुंद गारवा जो त्यांना मनाला छेडतो आणि जुना पाऊस दरवेळी नवा भासतो. असं अप्रतिम असं शब्दांकन या सुंदर अशा रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच वैशाली शंकर बानेर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे. वैशाली शंकर बानेर मॅडम लिहित आहेत पुणे इथून की हा धुंद वारा गारवा वाहता खट्याळ बोचरा. हा धुंद वारा गारवा वाहता खट्याळ बोचरा. हरपून स्वतःला सईत तुझ्या बावरा. हरपून स्वतःला सईत तुझ्या बावरा. फिरुनी पुन्हा बहरते धुंद रिमझिम पावसात. फिरुनी पुन्हा बहरते धुंद रिमझिम पावसात. टिपटिप थेंबात भिजते तुझ्याच गंधात. टिपटिप थेंबात भिजते तुझ्याच गंधात, तुझ्याच गंधात. वाह, खरंच खूप अप्रतिम शब्दांकन होतं की खट्याळ बोचरा असा हा तो धुंद वारा असतो आणि तो स्वतःला हरपून तुझ्यासोबत बावरा होऊन जातो आणि टिपटिप थेंबामध्ये तुझ्या गंधामध्ये मी भिजत असते. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका कवितेमध्ये सौ भाग्यश्री राजेश खोपकर मॅडम लिहित आहेत ठाणे येथून
सौभाग्यश्री राजेश खोपकर मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलं आहे की रिमझिम बरसती पाऊसधारा मंजुळ सुसाट बोचरा वारा. रिमझिम बरसती पाऊसधारा मंजुळ सुसाट बोचरा वारा. शहारते सुखावते वसुंधरा. शहारते सुखावते वसुंधरा. विजांच्या कडकडाटात पहुडती गारा. विजांच्या कडकडाटात पहुडती गारा. सभोवती मदमस्त धुंद हा गारवा. सभोवती मदमस्त धुंद हा गारवा. सहवासात तुझ्या हवासा गोडवा. सहवासात तुझ्या हवासा गोडवा. नजरेत लपलेला प्रेमभाव हळवा. नजरेत लपलेला प्रेमभाव हळवा. कानात गुंजतो मुग्ध मधुर पावा. कानात गुंजतो मुग्ध मधुर पावा. मुग्ध मधुर पावा. वाह, खरंच की रिमझिम बरसणाऱ्या पाऊसधारासोबत मंजुळ सुसाट येणारा बोचरा वारा आणि विजांच्या कडकडाटात पहुडलेल्या गारा या अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या होत्या. आणि पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व इथून. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व इथून लिहिलं आहे की तप्त अशा धरणीला तृप्त करती पाऊसधारा. तप्त अशा धरणीला तृप्त करती पाऊसधारा. अवघा निसर्ग सुखावला संगे हा धुंद गारवा. अवघा निसर्ग सुखावला संगे हा धुंद गारवा. स्पर्शून जाता वेड्या मना. स्पर्शून जाता वेड्या मना. एक एक क्षण आठवावा. स्पर्शून जाता वेड्या मना. एक एक क्षण आठवावा. जीवनाच्या सारी पाटातला चिरून उठतो काळ झाला. चिरून उठतो काळ झाला. वाह, तर निसर्गाला सुखावणारा हा धुंद गारवा आणि तृप्त करणाऱ्या या पाऊसधारा आणि जेव्हा तो मनाला स्पर्शून जातो तेव्हा एक एक क्षण आठवतो. असं सुंदर अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये चैताली वरघट मॅडम लिहित आहेत मूर्तिजापूर अकोला इथून. चैताली वरघट मॅडम यांनी मूर्तिजापूर अकोला इथून लिहिलं आहे की आपल्याच मस्तीत आपल्याच धुंदीत. आपल्याच मस्तीत आपल्याच धुंदीत मस्त बरसून जातो. ना कोणाची चिंता करतो ना आश्वासन हा धुंद गारवा देतो. ना कोणाची चिंता करतो ना आश्वासन हा धुंद गारवा देतो. मणी रुजवी बीज प्रीतीचे जणू. मणी रुजवी बीज प्रीतीचे जणू. आपुलकीचा वर्षाव त्यावर होतो. आपुलकीचा वर्षाव त्यावर होतो. हसतो खेळतो बेधुंद करतो मनास. हसतो खेळतो बेधुंद करतो मनास. आणि जगणं नव्यानं शिकवतो. आणि जगणं नव्यानं शिकवतो. नव्यानं शिकवतो. आणि अगदी खरं आहे की हा धुंद गारवा नव्याने जगायला शिकवतो. हा धुंद गारवा आपुलकीचा वर्षाव करतो. हा धुंद गारवा मनावरची मरगळ दूर करतो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण अशा सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहात तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजे RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया. आणि ज्या रचनेमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी सोलापूर येथून. भारती थोरात मॅडम यांनी बार्शी सोलापूर येथून लिहिलं आहे की हा धुंद गारवा पावसाळी हवा. हा धुंद गारवा पावसाळी हवा. सुट्टीचा दिवस गप्पांना रंग नवा. सुट्टीचा दिवस गप्पांना रंग नवा. चहा भजी गरम. चहा भजी गरम. आठवणी तलम. वाह, आठवणी तलम. पावसापरी कोसळती शब्दसरी मुलायम. पावसापरी कोसळती शब्दसरी मुलायम. वाह, आणि खरंच की धुंद गारवा आणि पावसाळी हवा जेव्हा सुट्टीचा दिवस असतो तेव्हा गप्पांना एक नवीन असा रंग चढतो. आणि जसं की मॅडमनी म्हटलं आहे की चहा, गरम भजी, आठवणी आणि एवढंच नाही तर पावसासारख्या शब्दांच्या सरीसुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये साहित्यिकांच्या लेखणीतून बरसत असतात, नाही का? तर अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये सौ चित्रा काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत मोहम्मदपूर यवतमाळ येथून. सौ चित्रा काळे गोतमारे मॅडम यांनी मोहम्मदपूर यवतमाळ येथून लिहिलं आहे की हा धुंद गारवा मनमोहक आठवण देतो क्षणोक्षणी. हा धुंद गारवा मनमोहक
आठवण देतो क्षणोक्षणी, धुंद प्रीती सांजवेळी साद घालतो मनोमनी. हा धुंद गारवा मनमोहक आठवण देतो क्षणोक्षणी. हा धुंद गारवा मनमोहक आठवण देतो क्षणोक्षणी, बेधुंद प्रीती सांजवेळी. बेधुंद प्रीती सांजवेळी साद घालतो मनोमनी. साद घालतो मनोमनी या धुंद पावसाच्या सरी. या धुंद पावसाच्या सरी ओढ लावे सुवास अंगणी. ओढ लावे सुवास अंगणी, नयनरम्य दृश्य क्षितिजाचे. नयनरम्य दृश्य क्षितिजाचे, भासे मज मृगजळ नयनी. भासे मज मृगजळ नयनी. वाह. तर धुंद गारवा हा मनमोहक असतो. तो त्या धुंद गारव्यातल्या जे आठवणी असतात त्या आठवणींची क्षणोक्षणी आपल्याला प्रचिती देत असतो. आणि सांजवेळी जी बेधुंद अशी प्रीती असते त्या बेधुंद अशा प्रीतीला मनोमनी साद घालतो. आणि नयनरम्य दृश्य क्षितिजाचे, जेव्हा आपण क्षितिजाकडे पाहतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी मृगजळापरी भासतं, परंतु ते क्षितिजाचं मनोहारी असं दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या दृश्याला मॅडमनी त्यांच्या अप्रतिम अशा शब्दांमध्ये सजवलेलं होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळतं ज्यामध्ये अश्विनी खोलंबे मॅडम लिहित आहेत ठाणे इथून. अश्विनी खोलंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की धुंद हा गारवा स्पर्शून टाकतो या वेड्या मनाला. धुंद हा गारवा स्पर्शून टाकतो या वेड्या मनाला, मऊ धुक्यात पाऊल टाकतो हा पहिल्या पावसाला. मऊ धुक्यात पाऊल टाकतो हा पहिल्या पावसाला, स्पर्शात हरवून जाता ऋतू हिरवा मोहरला. स्पर्शात हरवून जाता ऋतू हिरवा मोहरला, धुंद या गारव्याला तुझ्या मिठीने सावरला. धुंद या गारव्याला तुझ्या मिठीने सावरला, तुझ्या मिठीने सावरला. वाह. आणि खरंच की धुंद गारवा जेव्हा वेड्या मनाला स्पर्शून टाकतो तेव्हा त्या स्पर्शामध्ये आपण हरवून जातो. आणि ऋतूसुद्धा जो हिरवा ऋतू असतो तो ऋतूसुद्धा मोहरतो आणि त्या धुंद गारव्याला मिठी जी असते ती सावरते. असे अप्रतिम असे भाव जे आहेत ते या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये शुभदा रिसबूड मॅडम लिहित आहेत दापोली येथून. शुभदा रिसबूड मॅडम यांनी दापोली येथून लिहिलंय की ऋतू पावसाळी सखी आला आला. ऋतू पावसाळी सखी आला आला, संघे आठवणींचा मेळा घेऊन आला. संघे आठवणींचा मेळा घेऊन आला, करी जो उगाच हळवे माझ्या मना. करी जो उगाच हळवे माझ्या मना, तरीही हा धुंद गारवा वाटे हवा हवा. तरीही हा धुंद गारवा वाटे हवा हवा. आणि खरंच की जेव्हा पाऊस येतो तेव्हा ती ऋतू पावसाळी सखी आला आला म्हणजे जेव्हा पावसाळी ऋतू येतो तर तो एकटा येत नाही, तो आठवणींचा मेळा घेऊन येतो आणि तो हळव्या मनाला जो आहे तो मनाला हळवे करतो. तो त्या पाऊस म्हटलं की मन हळवं होतं, धुंद गारवा म्हटलं की मन हळवं होतं आणि त्या पावसावर त्या गारव्यावर लिहायचं मन करतं, त्याला पाहायचं मन करतं, त्याची अनुभूती घेण्याचं जे आहे ते मन करतं. आणि धुंद गारवा जो आहे तो हवा हवासा वाटतो असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये उज्ज्वला देवी मॅडम लिहित आहेत करमाळा इथून. उज्ज्वला देवी मॅडम यांनी करमाळा येथून लिहिलं आहे की तापवितो मला तर हा धुंद गारवा असा. तापवितो मला तर हा धुंद गारवा असा, विरहात जळते मी आणखी जाळतो पुन्हा. वा. विरहात जळते मी आणखी जाळतो पुन्हा, निसर्ग सुंदर सुखद भासतो प्रेमी मनाला. निसर्ग सुंदर सुखद भासतो प्रेमी मनाला, पण माझ्या अंतराचे दुःख सांगू कुणाला. पण माझ्या अंतराचे दुःख सांगू कुणाला, सांगू कुणाला. आणि खरं आहे की गारवा हा कोणासाठी एक शीतल अशी मनावर लहर घेऊन येतो, एक शहारा घेऊन येतो, एक आठवणी ज्या असतात त्यासोबत घेऊन येतो. तर हा धुंद गारवा आणि त्यातल्या आठवणी आठवताना कधी कधी विरहाचे जे भाव आहेत ते सुद्धा त्या आठवणींमुळं जे विरहाचे भाव असतात त्या विरहाचे भाव व्यक्त करण्यासाठी सुद्धा हा
गारवा येतो आणि तो मनाला तापवतो, तो आठवणींना जागे करतो आणि आंतरिकचं जे दुःख असतं ते कोणाला सांगता येत नाही. निसर्ग सुंदर सुखद आहे, तो प्रेमी मनाला भावतो, तो प्रेमी मनाला तसा भासतो. परंतु त्याच्याकडं पाहिल्यानंतर जर त्याच्यासोबतच्या काही कटू आठवणी असतील तर त्यामुळं जे दुःख होतं किंवा आनंदी आठवणी असतील आणि आज तो किंवा ती सोबत नाही अशी परिस्थिती असते, तर त्यावेळी ते दुःख कोणाला सांगता येत नाही. आणि खरं आहे की ज्याला दुःख व्यक्त करता येत नाही किंवा दुःख व्यक्त करावं अशी व्यक्ती त्या व्यक्तीजवळ नाही, तर तो फार कमनशिबी असतो. आपण येतो, बोलतो, मनातलं व्यक्त करतो आणि निघून जातो. आपण इतरांचं ऐकत नाही. प्रत्येकाला सुखदुःख हे असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ऊन सावली असते. जर कोणाच्या जीवनामध्ये ऊन असेल तर आपण सावली बनावं आणि कोणाच्या आयुष्यामध्ये सावली असेल तर आपण सुद्धा त्या सावलीला जावं. म्हणजे एकमेकांची सुखदुःख वाटून घेतली पाहिजे, एकमेकांना व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे, एकमेकांच्या भावना जाणल्या पाहिजेत, एकमेकांचं त्या शब्दामधलं प्रेम जे लपलेलं असतं ते जाणलं पाहिजे. खूप अप्रतिम शब्दांकन होतं आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडं वळणार आहोत. आणि जसं की श्रोते हो आपल्याला माहीत आहे की जेव्हा पाऊस येतो आणि धुंद असा गारवा येतो तेव्हा अंग अंग शहारतं आणि ते शहारलेलं अंग आणि तो एक आभास असतो की स्पर्शाचा आभास, तो अलगद पावसाचा थेंब येतो, आपल्याला भिजवून जातो. कुठून तरी कानी शिळ घालीत धुंद असा गारवा येतो आणि तो आपल्याला त्याच्यासोबत आपल्या स्वप्नांच्या नगरामध्ये घेऊन जातो. त्याच अनुषंगाने एक सुंदर अशी चारोळी आहे ज्यामध्ये संजय सांगोलकर सर लिहित आहेत करकम पंढरपूर येथून. संजय सांगोलकर सरांनी करकम पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून लिहिले आहे की अंग अंग मोहरले मन वेडे फितूर झाले, अंग अंग मोहरले मन वेडे फितूर झाले, सखे हा धुंद गारवा, सखे हा धुंद गारवा, प्रीतीला उधाण आले, प्रीतीला उधाण आले. आणि खरंच की धुंद गारव्यामध्ये प्रीतीला उधाण येतं. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात, सोबत भिजलं जातं, सोबत चहा घेतला जातो, भजी खाल्ली जातात, सोबत निसर्गरम्य अशा ठिकाणी गेलं जातं. एवढंच नाही तर ते जे धबधबे असतात त्या झऱ्यांचा, धबधब्याचा, निसर्गाचा जो आवाज असतो तो ऐकण्यासाठी आपण दूर दूर जातो. आणि पाऊस आणि हा जो धुंद गारवा आहे याची गोष्टच न्यारी असते, नाही का श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ अमिता शहा मॅडम लिहित आहेत सांगली येथून. सौ अमिता शहा मॅडम यांनी सांगली येथून लिहिलंय की वाऱ्या सवे हेलकावत धुंदावला गारवा, वाऱ्या सवे हेलकावत धुंदावला गारवा, आसमंती विरघळला मंद कुंद मारवा. वाह, आसमंती विरघळला मंद कुंद मारवा, पावसात चमके कसा प्रीत खुळा काजवा, पावसात चमके कसा प्रीत खुळा काजवा, भिजले मी प्रेमात तुझ्या, भिजले मी प्रेमात तुझ्या, फुले मणी बहावा, फुले मणी बहावा. वाह, आणि वाऱ्या सवे हेलखावत आलेला धुंदावलेला गारवा जेव्हा आसमंती विरघळतो तेव्हा मंदकुंद मारवा जो आहे तो त्या ठिकाणी उमटतो. आणि एवढंच नाही तर प्रीत खुळा काजवा, विजेला प्रीत खुळ्या काजव्याची उपमा देऊन प्रेमामध्ये चिंब भिजून मनामध्ये फुललेला जो प्रेमाचा बहावा आहे तो मॅडमनी अप्रतिमरित्या व्यक्त केलेला आहे. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये नीना बाळकृष्णराव गायकवाड मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. नीना बाळकृष्णराव गायकवाड मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलं आहे की नभी मेघ दाटता धरती शहारली, नभी मेघ दाटता धरती शहारली, धुंद हा गारवा कुंद सांज झाली, धुंद हा गारवा कुंद सांज झाली, चाफा दरवळता अवनी गंधाळली. वाह, चाफा दरवळता अवनी गंधाळली, बहरल्या तारका रजनी अवतरली, बहरल्या तारका रजनी अवतरली. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव धुंद हा वारा या शीर्षकाखाली या रचनेमध्ये होते की नभी मेघ दाटल्यानंतर धरती शहारते आणि धुंद गारवा आल्यानंतर सांज जी आहे ती सुद्धा कुंद होते. आणि चाफा जेव्हा दरवळतो तेव्हा अवनी गंधाळते. चाफा
ज्याची ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे की चाफा म्हटलं की चेहऱ्यावर एक हास्याची लकीर उमटते आणि चाफ्याचा सुगंध हा प्रत्येकाचं मन मोहित करणारा असतो. चाफ्याचा गजरा माळणं हे स्त्रियांसाठी खूप आनंदाची अशी गोष्ट असते. त्या गजऱ्याचा सुगंध जो आहे तो सर्वदूर पसरत असतो आणि चाफ्याच्या सुगंधासोबत चाफा हा नेहमी टवटवीत असतो. चाफा हा आपल्याला जगणं शिकवतो. भले त्या फुलांचं आयुष्य क्षणभंगूर असो, परंतु ते इतरांना सुगंध देऊन पालापाचोळा होतात आणि त्याचं निर्माल्य जेव्हा होतं, तो पालापाचोळा जेव्हा होतो तेव्हा त्यांना माहीत नसतं की आपल्याला नेमकं कुठं नेलं जाणार आहे. उमलताना माहीत नसतं की आपला अंत कुठं आहे, परंतु ते दरवळणं सोडत नाही. त्यामुळं आपणसुद्धा सुख आणि दुःख, ऊन आणि सावली, संकट, अडचणी, प्रॉब्लेम याच्या बाऊ न करता आपण दरवळायला शिकलं पाहिजे. आपण स्वतः दरवळलं पाहिजे आणि आपल्या अस्तित्वाचा जो सुगंध आहे तो आपल्या अवतीभोवती पसरवला पाहिजे, अगदी चाफ्यासारखा. तर खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती. पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ रुपाली पाटील मॅडम लिहित आहेत, संत ज्ञानेश्वर नगर, पूर्णा रोड, नांदेड येथून. सौ रुपाली पाटील मॅडम यांनी पूर्णानगर, नांदेड येथून लिहिलं आहे की हा धुंद गारवा मंद मंद वारा, हा धुंद गारवा मंद मंद वारा, एकांत हा आपला येई अंगावरी शहारा, एकांत हा आपला येई अंगावरी शहारा, चल सख्या साजना, चल सख्या साजना जाऊ निवांत क्षणी, चल सख्या साजना जाऊ निवांत क्षणी, तू आणि मी पाहू आपल्या सुंदर आठवणी, तू आणि मी पाहू आपल्या सुंदर आठवणी. आणि खरंच की जेव्हा धुंद असा गारवा आपल्या अंगाला स्पर्शतो, आपल्या तनूवर स्पर्शतो, तेव्हा अंगावर येणारा तो शहारा असो आणि त्या शहाऱ्याच्या क्षणी तो आणि ती, तू आणि मी फक्त दोघेच असावे असं वाटतं. जेव्हा तो आणि ती दोघेच सोबत असतात तेव्हा निवांत क्षण जगताना, त्या पावसासोबतचे क्षण जगताना, त्या धुंद गारव्यासोबतचे क्षण जगताना आपण जुन्या आठवणींना उजाळा देतो. आपल्याला जुने आठवणींचे क्षण आठवतात, ती भिजलेली पहिली भेट आठवते, तो पाऊस आठवतो आणि एवढंच नाही तर ते दवबिंदूंना आपण निहाळताना आपण किती त्याबद्दल उत्सुक झालेलो होतो. त्या दवबिंदूंचा जो थाट होता तो थाट आपण पाहत असताना आपल्याला निसर्गाचा हेवासुद्धा वाटला होता. अशी अनुभूतीसुद्धा त्या दोघांच्या निवांत क्षणांमधल्या पावसाच्या वेळी आणि त्या धुंद गारव्याच्या वेळी होते, नाही का. तर याबरोबरच पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळतोय आणि ज्यामध्ये सह्याद्री कन्या या नावाने मॅडम लिहितात. शीतल शिवराज मालुसरे मॅडम यांनी महाड, रायगड येथून लिहिलं आहे. सह्याद्री कन्या शीतल शिवराज मालुसरे मॅडम लिहित आहेत महाड, रायगड येथून की रेशीमधारा भिजली माती, सुगंध मातीचा जणू मारवा, रेशीमधारा भिजली माती, सुगंध मातीचा जणू मारवा, ओलसर झाली हळवी नाती, ओलसर झाली हळवी नाती, खुणावतो मनाला धुंद गारवा, खुणावतो मनाला धुंद गारवा, ओल्या चिंब भावनांची मस्ती, अलगद सांगे मनाचा पारवा, ओल्या चिंब भावनांची मस्ती, अलगद सांगे मनाचा पारवा, उमटला सप्तरंगी इंद्रधनुवरती, उमटला सप्तरंगी इंद्रधनुवरती, हा प्रेमाचा अनोखा कारवा, हा प्रेमाचा अनोखा कारवा. वाह. तर रेशीम धारेमध्ये भिजलेली माती आणि मातीचा सुगंध म्हणजे जणू मारवा. एवढंच नाही तर ओलसर झालेली हळवी नाती असो की मनाला खुणावणारा धुंद गारवा असो, ओल्या चिंब भावनांची मस्ती असो की मनाचा पारवा जो आहे तो असो. तर या सर्व गोष्टींना अप्रतिमरित्या मॅडमनी त्यांच्या या सुंदर अशा रचनेमध्ये सजवलेलं होतं. आणि श्रोते हो, याबरोबरच आपण पुढच्यासुद्धा सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर्ज कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया आणि ज्या सुंदर अशा रचनेमध्ये सौ सुजाता काळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. सौ सुजाता काळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे की हा धुंद गारवा सुखबी मनाला, हा धुंद गारवा सुखबी मनाला, तुझ्या आठवणींना देता उजाळा,
तुझ्या आठवणींना देता उजाळा, ती पावसाची सर भिजवी तन्मनाला. ती पावसाची सर भिजवी तन्मनाला, साद घालते तुला मणी मळभ दूर साराया, मणी मळभ दूर साराया. वाह. आणि खरंच की सुखावणारा धुंद गारवा, मनाला सुखावणारा आणि आठवणींना उजाळा देणारा जो असतो तो म्हणजे धुंद गारवा असतो. पावसाची सर जेव्हा तना मनाला भिजवते तेव्हा ती तुझ्या मनावरचं मळभ जे आहे ते दूर सारण्यासाठी तुला साथ घालत आहे, असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ संगीता जोशी मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ संगीता जोशी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे की आठवणी अजूनही ताज्या हरवलेल्या बालपणीच्या. आठवणी अजूनही ताज्या हरवलेल्या बालपणीच्या, शोधतो त्यात तुला हा धुंद गारवा. शोधतो त्यात तुला हा धुंद गारवा, प्रांगणी मोर नाचतो प्रसंगी पिसारा फुलवतो. प्रांगणी मोर नाचतो प्रसंगी पिसारा फुलवतो, आठवणीतला गुलाब. आठवणीतला गुलाब सुगंध मनात पसरवतो, सुगंध मनात पसरवतो. वाह. आणि खरंच की बालपणीच्या त्या आठवणीच खरंच खूप वेगळ्या असतात. आणि त्यावेळी पाऊस पडायचा आणि पावसाचं पाणी जेव्हा व्हायचं तेव्हा त्यामध्ये कागदी नाव करून आपण ती सोडायचो. आणि त्यावेळी ज्याच्याकडं जास्ती कागदी नाव असायच्या तो श्रीमंत व्यक्ती समजला जायचा. ते बालपणीचं श्रीमंती आज करोडो रुपये असूनसुद्धा, गाड्या बंगले सगळे ऐशो आरामाची साधनं असूनसुद्धा त्या श्रीमंतीपुढं हे आजचं श्रीमंती जी आहे ती खरंच फिकी पडते, नाही का. जसं मॅडमनी म्हटलं आहे की आठवणी अजूनही ताज्या हरवलेल्या बालपणीच्या, शोधतो त्यात तुला हा धुंद गारवा. आणि जेव्हा हा धुंद असा गारवा सुटतो, मन शहारतं, तन शहारतं आणि आठवणीतला गुलाब जो आहे तो मनामध्ये सुगंध पसरवतो. अप्रतिम शब्दांकन होतं पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये. कुमारी रश्मी काळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. कुमारी रश्मी काळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे की मणी मळभ दूर केले ह्या धुंद गारव्याने. मणी मळभ दूर केले ह्या धुंद गारव्याने, विणते प्रेमाचे धागे घालूनी साध तुला रे. विणते प्रेमाचे धागे घालूनी साध तुला रे, आनंदाची उधळण झाली. आनंदाची उधळण झाली कळी मोगऱ्याची उमलून आली. आनंदाची उधळण झाली कळी मोगऱ्याची उमलून आली, पसरवला सुगंध चोहीकडे. पसरवला सुगंध चोहीकडे ह्या धुंद गारव्याने, ह्या धुंद गारव्याने. वाह. आणि खरंच की प्रेमाचे धागे विणणारा हा धुंद गारवा असतो, मनावरचं मळभ दूर करणारा हा धुंद गारवा असतो. आणि आनंदाची उधळण तेव्हा होते जेव्हा मोगऱ्याची कळी जी आहे ती उमलून येते आणि त्या मोगऱ्याच्या कळीचा सुगंध ह्या धुंद गारव्यासोबत पसरतो. खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये सौ सुनीता मधुकर नाईक मॅडम लिहित आहेत कुरुळी पुणे येथून. सौ सुनीता मधुकर नाईक मॅडम यांनी कुरुळी पुणे येथून लिहिलं आहे की हा धुंद गारवा घेऊन परसल्या श्रावणसरी. हा धुंद गारवा घेऊन परसल्या श्रावणसरी, नव्या नवतीचा साज लेवून झाली वसुंधरा बावरी. नव्या नवतीचा साज लेवून झाली वसुंधरा बावरी, शुभ्र निर्झराची खळखळ कड्या कपारीतून. शुभ्र निर्झराची खळखळ कड्या कपारीतून, हिरवे हिरवे बीज अंकुरले काळ्या मातीतून. हिरवे हिरवे बीज अंकुरले काळ्या मातीतून. वाह. तर धुंद गारव्यामुळे काय काय होतं याबद्दलचे अप्रतिम असे भाव मॅडमच्या रचनेमध्ये होते. जसं मॅडमने लिहिलं आहे की गारवा घेऊन जेव्हा श्रावणसरी बरसतात तेव्हा नव्या नवतीचा साज लेवून वसुंधरा बावरी होते. आणि निर्झरांची खळखळ जेव्हा कड्या कपारीतून घुमत असते त्यावेळी हिरवे हिरवे बीज जे असतात ते काळ्या मातीतून अंकुरतात. आणि त्या बीजामुळंच मानव प्राणी पशुपक्षी या सर्वांना त्यांचं पोट भागतं या हिरव्या अंकुरलेल्या बीजातून. तर असा हा धुंद गारवा, ज्या धुंद गारव्याला आपण आपल्या आजच्या शोमध्ये सजवलं. आणि धुंद गारवा, पाऊस, हिरवळ, निसर्ग तो आणि ती आणि त्यांचा तो चहा आणि भजे खात खातचा संवाद, त्या प्रेमाच्या गोष्टी, ते मिठीतले क्षण,
तो सरींवर सरी कोसळणारा पाऊस आणि त्या पावसामध्ये दोघांचं भिजणं, खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव वेगवेगळ्या रचनांमध्ये होते. आणि श्रोते खूप सुंदर सुंदर तुम्ही रचना आपल्या साहित्यिक मान्यवरांनी पाठवलेल्या होत्या आणि मला खात्री आहे की याचा आपणसुद्धा आनंद घेतलेला असेल. श्रोते शोची वेळ संपते. जाताना दरवेळी नेहमीप्रमाणेच मी आपल्याला म्हणत असतो की मी तुम्हाला भेटायला पुढच्या रविवारी नक्की येईन दुपारी 2 वाजता वेगळ्या विषयासह, वेगळ्या मान्यवरांसह. नवीन जेव्हा आपण विषय देतो आणि आपल्या शोचे काही नियम आहेत ज्यामध्ये आपण 1 शो 2 शो गॅप ठेवून सर्वांचा सहभाग नोंदवून घेतो. याचा उद्देश असा असतो की सर्वांना संधी मिळाली पाहिजे. वेळेचं बंधन असतं. आणि श्रोते जेव्हा मी तुमच्याशी गप्पा मारायला येतो, मला तुमच्याशी खूप सारं बोलायचं असतं. तुम्ही लिहिलेल्या शब्दांचं विश्लेषण करायचं असतं. तुमच्या मनामध्ये ते शब्द लिहित असताना काय भाव असू शकतात याची कल्पना करून मला ते सर्व श्रोत्यांपुढे मांडायचे असतात. कधी कधी काय होतं की खूप साऱ्या रचना येतात आणि जास्त रचना आणि वेळ कमी. जेव्हा असं होतं तेव्हा सर्वांच्या रचना सादर करण्याच्या ओघामध्ये खूप वेळा जे मनातले भाव असतात, माझ्या मनातले भाव, जे तुमच्या मनातले भाव असतात, साहित्यिक मान्यवरांच्या जे तुम्ही ओळीद्वारे पाठवलेले असतात ते राहून जातात. म्हणून आपण या रविवारपासून मागेही आपण नियम केलेला होता तसाच नियम आपण कमी रचना घेतोय, त्या जाणीवपूर्वक घेतोय. सर्वांना संधी ही मिळत राहील अल्टरनेटिव्हली एकामागून एक. परंतु कमी रचना असतील तर थोडंसं मला तुमच्याशी बोलता येईल. मला माझ्या मनातले भाव, तुमच्या रचनेमधले भाव सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवता येईल. आणि गारवा, धुंद गारवा जो आज आपल्या शोमध्ये आला आणि त्यानं आपला शोसुद्धा शहारून गेला, नाही का? भेटूया पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता. आजच्या पुरती मला म्हणजे RJ कैलासला रजा द्या. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. आणि श्रोते जाता जाता आणखी एक आपल्याला आनंदाची बातमी द्यायची आहे. खरं तर शोची वेळ संपलेली आहे, परंतु जाता जाता आनंदाची गोष्ट अशी आहे की 11:30 वाजता दर रविवारी, पुढच्या रविवारपासून दर रविवारी 11:30 वाजता आपण कोर्ट कचेरी हा एक नवीन शो सुरू करतो आहे, ज्यामध्ये विविध जे विधिज्ञ आहेत तर त्यांचं वेगवेगळ्या विषयावरचं मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला त्या शोमधून मिळणार आहे. विषय हे खूप साधे आणि सोपे असतील. भाषा ही तुम्हाला समजेल अशी असेल. कायदा हा क्लिष्ट असतो, आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींची अडचण येते, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, ज्या ज्या गोष्टींचं तुम्हाला प्राथमिक ज्ञान असणं आवश्यक आहे, ते सगळे विषय जे आहेत ते आपण या शोमध्ये घेतो आहे. कोर्ट कचेरी नावाच्या, जो पुढच्या रविवारी 11:30 सकाळी 11:30 वाजता सुरू होणार आहे माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलाससोबत. आणि जो कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल आहे आमचा, तर त्यालाही आपण लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईबसुद्धा करा. आणि जर तुम्हाला त्यातले व्हिडिओ आवडले तर निश्चितपणे त्या व्हिडिओंना शेअरसुद्धा करा. आनंदी रहा, आनंद लुटा.